नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। 3000 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। संपूर्ण भारतातून तुम्ही कुठूनही असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात आणि महत्त्वाचं म्हणजे इथे महाराष्ट्रातून एकूण 200 जागांसाठी इथे भरती आहे। ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी संपूर्ण माहिती बघा। तुमच्यासाठी हे जॉब अपडेट असणार आहे। खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे। केंद्र सरकारी जॉब असणार आहे। इथे वयोमर्यादा काय आहे आणि मेन म्हणजे इथे कोणत्याही अनुभवाची गरज नाही। तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे नक्कीच अर्ज करू शकणार आहात। वेतन किती भेटणार आहे, अर्जाची पद्धत, अर्जाची फी किती असणार आहे, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, ॲप्लिकेशनची स्टार्ट डेट, त्यानंतर लास्ट डेट ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। खूप महत्त्वाची अपडेट आहे। कॅनरा बँक अंतर्गत ही भरती निघालेली आहे। एकूण 3000 जागांसाठी भरती आहे। आपण संपूर्ण माहिती बघून घेणार आहोत। संपूर्ण जाहिरात काय आहे, PDF आहे आपल्याकडे, 34 पानी PDF आहे। 10 मिनिटात आपण समजून घेऊया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात, महत्त्वपूर्ण माहिती असते जी योजना रिलेटेड आहे। त्यानंतर इथे गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, जे नवीन योजना आलेल्या आहेत हे सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते। सो नक्कीच पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पाहून घेऊया। कॅनरा बँक यांच्याकडून अपडेट आलेली आहे। इथे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने। 21/9/2024 म्हणजे 21 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। ओपनिंग डेट आणि क्लोजिंग डेट बघा 4 ऑक्टोबर 2024 असणार आहे। डिटेल्स ऑफ ट्रेनिंग सीट बघा, इथे अप्रेंटिसशिप या पदासाठी असणार आहे। हे जे जॉब आहे ते अप्रेंटिसशिप पदासाठी असणार आहे। इथे सांगितलेलं आहे, स्टेट वाईज सांगितलेलं आहे। सो इथे महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज असणार आहे व 200 एकूण सीटसाठी इथे जागा असणार आहे। इथे सांगितलेलं आहे 200 एकूण सीटसाठी जागा आहे। आता इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, नॅशनॅलिटी सिटिझनशिप पाहिजे आहे, म्हणजे सिटिझन ऑफ इंडिया पाहिजे आहे, सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूतान हे सांगितलेलं आहे। एज क्रायटेरिया कमीत कमी 20 तर मॅक्झिमम 28 वर्ष असणार आहे। त्यानंतर इथे अजून बरीचशी माहिती सांगितलेली आहे की जसं की एज लिमिट 20 ते 28 आहे। रिलॅक्सेशन ऑफ एज म्हणजे SC STला 5 वर्षाचं आहे, OBCला 3 वर्षाचं आहे, PWBDला 10 वर्षाचं असणार आहे। विडोज, डिवोर्स वुमेन अँड वुमेन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड्स हू आर नॉट रिमॅरिड त्यांना एज कन्सेशन 35 वर्ष फॉर जनरल EWSला आणि 38 वर्ष OBC 40 आणि 40 वर्ष फॉर SC ST कॅन्डिडेट्सला असणार आहे। पर्सन्स अफेक्टेड बाय 1984 राईट्स 5 वर्षाचं असणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमधून झालेलं असू दे तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज कॅन्डिडेट टू प्रोड्यूस 10th and 12th स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट इवन हॅव स्टडीड द स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज नॉट बी रिक्वायर्ड टू अंडरगो द लोकल लँग्वेज टेस्ट, म्हणजे महाराष्ट्रातमधून आहे तुम्ही, मराठी तुम्हाला येत आहे तर ह्या कॅन्डिडेट्सला कोणतीही टेस्ट द्यावी लागणार नाही जर तुम्ही मराठी शिक्षण घेतलं असेल, म्हणजे 10वी 12वी स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट तुम्हाला प्रूफ म्हणून असणार आहे। आणि बाकीच्यांना हे सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला टेस्ट द्यावी लागणार आहे। फिजिकल आणि मेडिकल फिटनेससुद्धा इथे घेतली जाणार आहे हे सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे रिझर्वेशनसाठी कोणते, OC कॅटेगरीसाठी कोणते हे सर्व तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण स्क्रोल करत आहोत, इथे सांगितलेली आहे बरीचशी माहिती। अदर टर्म्स अँड कंडिशन, पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप दिलेलं आहे, 1 वर्षाचं पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे। त्यानंतर प्लेस ऑफ ट्रेनिंग, द ऑन जॉब ट्रेनिंग विल बी इम्पार्टेड टू द कॅन्डिडेट्स ॲट द सिलेक्टेड ब्रांचेस ॲज पर द कोर्ससुद्धा सांग। प्रोफाईल हे अप्रेंटिस या पदासाठी असणार आहे। स्टायफन तुम्हाला 15,000 रुपये भेटणार आहे। ट्रेनिंग असणार आहे, चांगलं जॉब आहे, 15,000 रुपये सॅलरीसुद्धा भेटणार आहे। द अप्रेंटिसेस आर नॉट एलिजिबल फॉर एनी अदर अलाउन्सेस ऑर बेनिफिट्स हे सुद्धा सांगितलेलं आहे। कॅनरा बँक विल हॅव मेक अ पेमेंट ऑफ 10,500 इंटू द अप्रेंटिसेस अकाउंट ऑन ए मंथली बेसिस। गव्हर्नमेंट शेअर ऑफ स्टायफन 4,500 रुपये तुम्हाला डिरेक्टली क्रेडिटेड टू द अप्रेंटिस बँक अकाउंट थ्रू DBT हे सुद्धा सांगितलेले आहे। आर्स ऑफ वर्क किती तास तुम्हाला काम असणार आहे, शेल बी इम्पार्टेड ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे। ड्युरिंग आर्स ऑफ वर्क जितके तास काम असणार आहे तितके तास तुमचं ट्रेनिंगसुद्धा असणार। लीव तुम्हाला एका वर्षामध्ये 12 असणार आहे, म्हणजे कॅज्युअल लीव आहे पर मंथ, एक तुम्हाला लीवसुद्धा भेटणार आहे। हॉलिडेज असणार आहे, अप्रेंटिस शेल बी एंटायटल टू सच हॉलिडेज ॲज ऑब्झर्व इन द बँक, जे अंडरगोईंग ट्रेनिंगमध्ये बँकमध्ये जे हॉलिडेज असतात ते सुद्धा तुम्हाला सुट्ट्या भेटून जाणार आहे। हे सुद्धा माहिती आहे। खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी। रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। सिलेक्शन प्रोसेस जसं सांगितलं की ते लँग्वेज टेस्ट होणार आहे, त्यानंतर फिजिकल आणि तिथे मेडिकल टेस्टसुद्धा होऊन जाणार आहे। त्यानंतर इथे ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे बघा, SC ST PWBDला कोणतीही फीज नाही आहे, बट बाकीच्यांना सर्वांना 500 रुपये फी असणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे या लिंकवर जायचं आहे, करिअर्समध्ये जाऊन रिक्रुटमेंटमध्ये जाऊन
ज्या पदासाठी म्हणजे एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट अप्रेंटिस इन कॅनरा बँक अँड अंडर अप्रेंटिसशिप ॲक्ट इथे तुम्हाला अर्ज करावं लागणार आहे, एनरोलमेंट करावं लागणार आहे, 500 रुपये फीसुद्धा लागणार आहे. अप्लाइंग ऑनलाईन करताना तुम्हाला फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थम्स इम्प्रेशन हे सर्व तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे हे सांगितलेलं आहे. प्रोसिजर फॉर अप्लाइंग ऑनलाईन, तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. जे काही डॉक्युमेंट्स असणार आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे, फोटोज कॉपी असू द्या किंवा सिग्नेचर असू द्या, हे सर्व तुम्हाला सेव्ह करून नेक्स्टला क्लिक करून द्यावं लागणार आहे. अपलोड ऑफ डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशनच्या वेळेस. हे आहे तुम्हाला मोड ऑफ पेमेंट दिलेलं आहे बघा. कंप्लीशन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोड ऑफ इथे पेमेंट आहे. निवड प्रक्रिया सांगितलेली आहे, जसं की आपण बघितलं की लँग्वेज चेक होणार आहे, मेरिट लिस्ट होणार आहे. इथे ऑल इंडिया उमेदवार नक्कीच अर्ज करू शकणार आहात. महाराष्ट्रातील 200 उमेदवारांसाठी ते भरती असणार आहे. जनरल OBC EWSला 500 रुपये फी आहे, बाकीच्यांना फी नाही हे सांगितलेलं आहे. 15,000 रुपये तुम्हाला सॅलरी आहे. इथे कोणत्याही अनुभवाची गरज नाही, तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे, ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमधून कंप्लीट झालं आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. केंद्र सरकारी जॉब आहे, खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी. 20 ते 28 हे वर्ष तुम्हाला एज क्रायटेरिया असणार आहे आणि SC STला 5 वर्षाची सूट, OBCसाठी 3 वर्षाची सूटसुद्धा सांगितलेली आहे. या रिलेटेड काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.